हाय, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही छान असं तयार होऊन कुठे चाललो आहे ते आता तुम्हाला थोड्या वेळात समजेलच. इथे बघू शकताय बच्चा कंपनी आधीच तयार होऊन बसलेली आहे, कारण बाहेर जायचं म्हटलं ना की मुलांचा उत्साह दुप्पट असतो. इथे वृषाली पण तयार झालेली आहे आणि सतूला म्हटले एक गाडी घेऊन तू पुढे जा, गार्डनमध्ये वगैरे फिरून या, त्यानंतर आम्ही येतो. तर आज आम्ही आलो आहे चिपळूणच्या नारायण तलाव येथे. बघू शकता इथला नजारा किती सुंदर आहे ते. खरं तर आज आम्ही जाणार होतो गुहागरला फिरण्यासाठी, पण ते काय सक्सेस झालं नाही आमचा प्लॅन. त्याच्यामुळे मग म्हटलं निदान गार्डनमध्ये आणि नारायण तलावच्या इथे फेरी मारून येऊया, म्हणून आम्ही आलेलो. बघू शकता इथे जिया आहे माझ्यासोबत आणि मितू. आम्ही सतूची आणि वृषालीची वाट बघत थांबलो आहे, कारण ते दोघं गार्डनमध्ये गेले होते भूमीला घेऊन आणि स्वराजला घेऊन. ते येत होते म्हणून आम्ही वाट बघत होतो. इथे बघू शकता मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, परत झोपाळा असं काही ठेवलेलं होतं त्यांनी. तर थोडा वेळ म्हटलं चालून घेऊया. जिया, मी आणि मितू असं चालत चालत थोडं पुढं अंतर गेलो आणि मग भूमी वगैरे आल्यानंतर मग असं मुलांना खेळायला दिलं घसरगुंडीवर. जवळजवळ 2 वर्ष झाली असतील नारायण तलावाच्या इथे रेनोव्हेशन करून. खूप छान रेनोव्हेट केलेलं आहे. जसं की कोल्हापूरमध्ये रंकाळा आहे तसंच इथे हा मिनी रंकाळा म्हणालात तरी चालेल. थोडा तसाच फील येतो इथं आल्यानंतर, कारण मी पण 2 वर्षात पहिल्यांदाच आले इथे. तसा कधी योग आलाच नव्हता येण्याचा. मुलांमुळे आज हे शक्य झालं. इथे जियाला झोका घ्यायचा होता म्हणून म्हटलं थांब मी तुला झोका देते. त्यानंतर ह्यांचं अजून खेळणं चालूच होतं. जवळजवळ 7:30 पावणे 8 वाजले होते तरी काय यांचं खेळणं थांबत नव्हतं. इथे दोघंजणं बॉडीगार्ड आमचे थांबलेले आहेत, वाट बघत कधी यांचा गेम संपतोय. त्यानंतर मग सगळं जबरदस्ती या मुलांनी घेऊन चाललेलो आहोत. तरी पण स्वराचा उत्साह काय थांबत नाही. गेटवर येऊनसुद्धा तो उड्याच मारतोय आणि भूमी इथे बलूनसाठी रडत होती, तर सतूने त्याला बलून घेऊन दिला एक, आणि मितू तिला पिडत होती, तिच्या हातातून बलून घेत होती, त्याच्यामुळे भूमी रडत होती. त्यानंतर आम्ही घरी निघालो आणि घरी जाता जाता मग आम्ही शेवपुरी घेतली आणि रगडापुरी पण घेतली पार्सल घरी खाण्यासाठी. त्याच्यानंतर मग आमच्या पाठोपाठ सत्तू आणि वृषालीची पण गाडी आली. बघू शकताय. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय.